नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 27 नोव्हेंबर, वार आहे सोमवार आणि या दिवशी आलेली आहे कार्तिकी पौर्णिमा. या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असंही म्हटलं जातं. या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची पूजा ही आवर्जून करायची असते, कारण या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरारी सुराचा वध केला होता. म्हणून ही पौर्णिमा जी आहे ती अगदी महत्त्वाची आणि मोठी मानली जाते. तसेच ही पौर्णिमा सोमवारी आलेली आहेत, म्हणून सोमवारच्या दिवसाचं सुद्धा महत्त्व वाढलेलं आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान शंकरांची, भगवान विष्णूंची, त्याचप्रमाणे माता लक्ष्मीची सेवा ही आपल्याला करायची असते. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे. आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी अशा एका झाडाला नक्कीच स्पर्श करायचा आहे. यामुळे आपली गरिबी आणि दारिद्र्य हे तात्काळ दूर होईल आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा फक्त 1 दिवसातच पूर्ण होईल. असा हा अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची सेवा ही आवर्जून करावी, कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये येत असते आणि जो पण व्यक्ती माता लक्ष्मीची सेवा करत असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी काही उपाय करत असतो, अशा व्यक्तीवरती माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रसन्न होत असते आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा ही पूर्ण करत असते. म्हणून पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायला अतिशय महत्त्व हे दिलं जातं. तर बघा, या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे ना तो आज दुपारी होणार आहे, म्हणजे रविवारी दुपारी, आणि समाप्ती जी आहे ती सोमवारी दुपारी होणार आहे. तर उदय तिथीनुसार आपल्याला जी पौर्णिमा आहे ती 27 नोव्हेंबरला म्हणजे सोमवारी साजरी करायची आहे. उपाय सेवासुद्धा आपल्याला त्याच दिवशी करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजा करत असतो, तर ते सुद्धा आपल्याला उद्याच करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या कुलदेवीला किंवा आपल्या घरामध्ये असणारा श्रीयंत यावरती कुंकुमार्चन करणार असेल तर ते सुद्धा आपल्याला उद्याच करायचं आहे. त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहण्यासाठी, घरात दारिद्र्य दूर होण्यासाठी, गरिबी दूर होण्यासाठी आपल्याला या दिवशी आपल्या घराची स्वच्छता करणं अतिशय महत्त्वाचं आहे. घरामध्ये असणारे जाळे जळमाटे हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्याचप्रमाणे आपण घराची फरशी ही आवर्जून स्वच्छ पुसून घ्यायची आहे. फरशीच्या पुसायच्या पाण्यामध्ये आपल्याला मीठ, हळद, गंगाजल हे आवर्जून टाकायचं आहे आणि त्याने आपल्याला ही फरशी साफ करायची आहे. मीठ टाकल्यामुळे घरातली नकारात्मकता जी आहे ती दूर होत असते. तसेच आपल्याला या दिवशी घराच्या मुख्य दरवाजावरती हळदीचं लेपनसुद्धा करायचं आहे, कारण आपल्या घराचा मुख्य दरवाजा जो असतो ते आपल्या घराचं स्वरूप असतं आणि घरामध्ये येणारी नकारात्मकता, सकारात्मकता, लक्ष्मी, अलक्ष्मी सर्व काही तिथूनच येत असते. आणि म्हणूनच माता लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये या पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरात यावी, आपल्या घरामध्ये स्थिर राहावी, यासाठी आपल्याला हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्यावरती आवर्जून करायचं आहे. तसेच आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा लावायचा आहे. जे घर नेहमी स्वच्छ असतं, कुठेही कचरा, जाळे जळमाटे नसतात, त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही कायम स्थिर राहते आणि ते घर सोडून माता लक्ष्मी ही कधीच जात नाही. म्हणून त्या घराची नेहमी बरकत राहते, त्या घर नेहमी भरभरीत राहतं, त्या घरात नेहमी पैशाचा आवक राहतो. म्हणून आपलं घर हे नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. जर तुम्ही कितीही उपाय केले आणि तुमच्या घरातच जर स्वच्छता नसेल, घरात जर तुमचं चांगलं नसेल, तर अशावेळी माता लक्ष्मी तुम्ही कितीही उपाय करा तरी तुमच्या घरामध्ये लक्ष्मी ही कधीच स्थिर राहणार नाहीत. तर सर्वप्रथम आपल्याला आपलं घर हे नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे आणि मगच बाकीचे उपाय हे करायचे आहे. तर पहा, आपल्याला कोणत्या झाडाला स्पर्श करायचा आहे ते म्हणजे बेलाचं झाड. तर उद्याच्या दिवशी बेलाच्या झाडाला स्पर्श करायला एक अतिशय महत्त्व आहे. तर आपल्याला उद्या बेलाच्या झाडाला स्पर्श हा आवर्जून करायचा आहे. तर तुम्ही हा झाडाला स्पर्श करायला जाताना तुम्ही तिथे एक दिवासुद्धा लावू शकतात.
तसंच बेलाच्या झाडाला पाणीसुद्धा अर्पण करू शकतात आणि आपल्याला उजव्या हाताने या बेलाच्या झाडाला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करताना तुम्हाला स्त्रिया असतील तर नमः शिवाय आणि पुरुष असतील तर ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे 21 वेळा आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शंकरांना प्रार्थना करून माता लक्ष्मीला प्रार्थना करून तुम्हाला तुमची इच्छा ही आवर्जून व्यक्त करायची आहे। या झाडाला स्पर्श केल्यामुळे तुमच्या मनातील इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होईल। यानंतर दुसरं झाड म्हणजे तुळशीचं झाड। आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या घरात तुळशीचं झाड हे असतंच। तुळशीचं झाडाचं अनेक महत्त्व आहे। तुळशी झाड आपल्या घरामध्ये असल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही। पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला तुळशीला स्पर्श करायचा आहे आणि स्पर्श करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा ही आपल्याला व्यक्त करायची आहे। तुळशीच्या खोडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे आणि उजव्या हातानेच तुम्हाला स्पर्श करायचा आहे। तसेच तुम्ही तुळशीला 11 प्रदक्षिणा सुद्धा घालू शकतात। प्रदक्षिणा घालायला जागा नसेल तर स्वतःभोवती तुम्ही 11 प्रदक्षिणा ह्या तुम्हाला घालायच्या आहे। यानंतर तिसरं झाड म्हणजे शमीचं झाड। आता बऱ्याच लोकांच्या घरी शमीचं झाड असतं। शमी म्हणजे सौंदड, तर ते झाड बऱ्याच लोकांच्या घरी असतं। ते झाडसुद्धा अतिशय शुभ मानलं जातं। रामायणामध्ये सुद्धा या शमीच्या झाडाचं अतिशय महत्त्व सांगितलेलं आहे। तसेच या शमीच्या झाडाची उत्पत्ती ही भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या नयनाश्रूतून ही याची उत्पत्ती झालेली आहे। म्हणून आपल्याला या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे। तसेच तुम्ही या झाडापाशी तुपाचा दिवा सुद्धा लावू शकतात। त्या दिवशी तुम्ही या झाडाला पाणीसुद्धा अर्पण करू शकतात। तुळशीला सुद्धा तुम्ही तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तसेच त्या दिवशी तुळशीला सुद्धा चिमूटभर हळद ही तुम्हाला अर्पण करायची आहे आणि या झाडांना हात लावून तुमची इच्छाही तुम्हाला व्यक्त करायची आहे। या शमीच्या झाडाला हात लावताना तुम्हाला ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा आहे 21 वेळा आणि या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे उजव्या हाताने। तसेच तुम्हाला या दिवशी उंबराच्या झाडाला सुद्धा स्पर्श करायचा आहे। उंबराच्या झाडाला सुद्धा तुम्ही स्पर्श करून तुमची इच्छाही तुम्ही व्यक्त करू शकतात। सांगितल्याप्रमाणे तुमच्याजवळ या 5 झाडांपैकी जे पण झाड असेल त्या झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। प्रत्येक झाडाला स्पर्श करण्याची गरज नाही, फक्त एकच झाडाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे जे तुमच्याजवळ असेल ते। जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही तुळस आणि बेलाच्या झाडाला तुम्ही नक्की स्पर्श कराल। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।